मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ गोवा बनावट मुद्द्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई। 4 चाकीसह 22,04,325चा मुद्देमाल जप्त। मिरज पंढरपूर रोडवर स्मशानभूमीजवळ गोवा बनावटीची मद्य तस्करी करत असताना राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली असून मिरज पंढरपूर रोड स्मशानभूमीजवळ सापळा लावून गोवा बनावट मद्य असलेले वाहन वाहतूक करीत असताना विविध विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची 4 चाकी कार क्रमांक MH09GU0055 हे वाहन जप्त करून पकडण्यात आले आहे। सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या आहेत। त्यानुसार पुढील तपास केला असता हॉटेल अवनीज पंढरपूर रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या हॉटेलमध्ये इतर मुद्देमाल मिळून आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2,25,325 रुपयाचे मद्य तसेच मोबाईल व वाहनासह एकूण रुपये 22,04,325 इतके किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहन चालक अरविंद तानाजी बेडगे राहणार मिरज, अजिंक्य विजय गवई राहणार मिरज याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 ची कलम 65 80 81 83 90 व 108 अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी इस्मांना जागीच अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंडे, लक्ष्मण पवार, जयसिंग खुटावे, उदय पुजारी, स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे यांनी केली आहे। सदरची कारवाई शनिवारी रात्री 11 वाजता करण्यात आली असून याबाबतची माहिती रविवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे।